सर्वांचं खूप खूप स्वागत विरोधाभास यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला अशी एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे की संगत कुणाची करावी आणि कशी करावी। आणि जो चांगला आहे त्यालाच लोक नाव ठेवतात आणि आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट तसं म्हणतात ना। तर लोक कसं नाव ठेवतात बघा, चांगल्याला कसं बदनाम करतात आणि स्वतःचं नीट नसूनही ते कसं झाकडाल्या करायचं, झाकून कसं ठेवायचं आणि दुसऱ्याला कसं बदनाम करण्याचं षडयंत्र रचायचं, असे लोक असतात। तर मी तुम्हाला राजा आणि भाकर भाज्या ह्या दोन नावांवरून एक स्टोरी सांगतो की त्याच्यावरती तुम्हाला बोध घ्यायचा आहे। तर त्यासाठी बघत राहा मित्रांनो विरोधाभास। तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक मोटिवेशनल स्टोरी सांगतो, ती म्हणजे दोन जोडीदारांच्या उदाहरणावरून मी तुम्हाला ही स्टोरी सांगतोय की जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित कळेल। तर मित्रांनो, एक होता राजा आणि दुसरा होता भाकर भाज्या। तर भाकर भाज्या हे नाव का पडलं, हे मित्रांनी त्याला टोपण नाव पाडलं। राजा आणि भाकर भाज्या यमक साधणारे शब्द, म्हणजे यमक जुळणारे शब्द असल्यामुळं त्यांनी राजा आणि ठेपाखाली भाकर भाज्या अशी नावं ठेवली मित्रांनी। तर राजाकडं नेहमी पैसे नसायचे। राजाला दारूचा खूप नाद, पण भाकर भाज्याला कमी नाद। पण भाकर भाज्याकडे पैसे असायचे। राजाच याला घेऊन जायचा की चल आपण आज दारू प्यायला जाऊ। दुसऱ्या दिवशी राजा परत फोन करायचा की भाकर भाज्या कुठेही मला उतारा पाहिजे, एक दिवस माझ्याकडे पैसे आल्यावर मी पण करीन। मग परंतु अधिक बेवडा हा राजा, कमी बेवडा हा भाकर भाज्या। परंतु राजाच्या घरच्यांनी भाकर भाज्यालाच कसं येड्यात काढलं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कसं सांगतो बघा। तर राजाकडं पैसे घरचे देत नसायचे म्हणून, पण राजाला खूप दारू लागायची। मग भाकर भाज्याचा पिछा धरायचा राजा। पण राजाच्या घरच्यांनी एक दिवस याला भाकर भाज्याला टार्गेट केलं की भाकर भाज्या, तो आमच्या घराचं वाटोळं केलं, तो आमच्या राजाला खूप दारू प्यायला शिकवलं, तो दारू कमी पेत होता पण आता तुझ्यामुळे खूप प्यायला लागला। मग भाकर भाज्याचं काय उतू चाललेत का पैसे? पण खरं तर राजा त्याच्या पाठीमागे जायचा। हे त्यांच्या घरच्याला कळायला नको का? हे त्यांच्या घराच्याला माहीत नाही। परंतु त्यांनी षडयंत्र असं रचलं की आपलं चांगलं पण दुसऱ्याचं कसं बदनाम करायचं, दुसऱ्याचं नाव कसं बदनाम करायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये। तर राजाची आई म्हणू लागली की भाकर भाज्या, तू आमच्या राजाला खूप दारू प्यायला शिकवलं, तो कमी दारू पित होता, खूप दारू प्यायला लागला, तुझ्या पैशाला उत आलाय, तुला कुठूनही पैसे येतात, तुझ्या पैशाला उत आहे। असं थोडंच असतं, दुसऱ्याला का नाव ठेवायचं? आपलं नीट असायला हवं। आपलं धड आहे का पहिलं बघा, किंवा आपल्याला समजून सांग ना तू त्याच्या संग जाऊ नको म्हणून। तर दुसऱ्याला नाव ठेवायचं काय काम आहे? दुसऱ्याला खूप बळच नेतो का? तो त्याला भाकर भाज्या राजाला बळच नेत नव्हता। बळच राजा त्याच्या बोकांडी बसायला यायचा का मला खर्च कर। पण भाकर भाज्या एक माणूस केला, चल मला जोडीदार नाही तर जोडीदार म्हणून चल मला जोडीदार, आणि त्याला द्यायचा। मग राजा प्यायचा, राजा बी म्हणायचा माझ्याकडे पैसा आला की मी तुला खर्च करेल। एखाद दिवस राजाकडे आली 5 तो पण त्याला द्यायचा। असं नाही की भाकर भाज्याच करायचा। परंतु राजाची आई अशी म्हणायला लागली की भाकर भाज्याला म्हटली की तू आमच्या राजाचं वाटोळं केलं, तसं केलं, तुझ्या पैशाला उत आलाय, आमच्या राजाला जर काही झालं तर तुझंच नाव घेईल, तुझंच नाव घेतल्याशिवाय मी राहणार नाही। परंतु लोक असं करतात। आता राजाला दोन पोर आहेत, दोन पोरांचा बाप आहे राजा, तो का बारीक आहे का? मग जर भाकर भाज्याने राजाच्या पुढं गुळाचं ग्लास ठेवलं तर गु खाईल का हो? किंवा मुताचा ग्लास ठेवलं तर मूत पिईल का हो? नाही ना। मग त्याच्या आईला कळायला नको का दुसऱ्याला का नाही ठेवायचं? आपलं पहिलं धड असायला हवं, आपल्याला पहिलं वळण लावा आणि मग दुसऱ्याला नाव ठेवा। दुसरं कोणी पळस घेऊन धावत नाही, दुसऱ्याच्या पैशाला उत आलेला नसतो। परंतु एक सोबत म्हणून तो त्याच्या मागे येतो। आणि राजाची अशी खोड की कोणाच्याही पाठीमागे जायचं की मला नाही दे, मला एक ग्लास पाच, मग कुणी पण त्याला द्यायचं। तो कुणी काय बळी द्यायला मोकळं नसतं, परंतु यालाच किड आलंय की मला दे म्हणून। पण त्याच्या आईला हे कळायला पाहिजे की आपल्याच राजाची चूक आहे, आपल्याच राजा यांच्या मागे जातो आणि यांच्याकडे दारू मागतो। कारण का याला आपण घरून पैसे देते नाही, राजाला त्याची आई आणि घरचे बाकीचे त्याला अजिबात पैसे देत नव्हते, कारण का हा दारू पायी संपून टाकील म्हणून हा दुसऱ्याच्या मागे लागतो। मग यांना कळायला नको का? तर अशा प्रकारचं दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपलं स्वतःचं ताब्यात ठेवा आणि मग दुसऱ्याला दोष द्या। दुसऱ्याला दोष देण्यात काहीच मजा नाही। तुम्ही आमच्या घराचं वाटोळं केलं असं पण म्हणायचं काही काम नाही। तर समजा भाकर भाज्याने राजाच्या पुढं
दारूऐवजी मुताचा गलास भरून ठेवलं तर कोणी मूत पिणार नाही, हे बरं त्याला कळेल का ही दारू नाही, हा मूत आहे. 2 पोरांचा बाप आहे, त्याला कळत नाही का? सगळ्यांना कळतंय, कोणी कोणाच्या घशात वतीत नाही. का राजाला दारू पाहिजे तुम्ही त्याला उलट करून त्या तोंडात वतितो का भाकर भाज्या? कुणीही असं करत नाही. ज्याची त्याची ही चूक ज्याने त्याने निभावून न्यायची असती आणि ज्याची त्याची स्वतःची चूक असती, कुणालाही दोषी धरायचं नाही या गोष्टीमध्ये. असंच जणू काय दुसऱ्यांच्या नजरेत आणून द्यायचं की आमचा चांगला आहे, पण हा त्याला शिकवतोय, हा त्याला फसवतोय, वाईट वळणाला लावतोय. हे दुसऱ्यांच्या लोकांच्या नजरेमध्ये आणून द्यायचं, लोकांच्या दृष्टीत आणून द्यायचं, आपल्या तोंडाने भुकून भुकून, की हाच वाईट आहे, आमचा चांगला असून याला वाईट करतोय म्हणून. तर या ठिकाणी राजाच्या घरच्यांनी त्यांना माहीत होतं आपलं धड नाही, नीट नाही, हे त्यांना माहीत असून पण आपल्या याला नाव ठेवायचं नाही. आपल्याच नाव बदनाम होत असल्यामुळं दुसऱ्याला कसं त्याच्याबरोबर बदनाम करायचं, किंवा आपलं धड नसल्यामुळं, नीट नसल्यामुळे हे लोकांना माहीत आहे, परंतु आपलं चांगलं दाखवायचं. जणू काही आपलं नीट आहे पण हा दुसराच याला बदनाम करतोय, हा दुसराच याला सवय लावतोय, म्हणून दुसऱ्याचं नाव कसं बदनाम करायचं हे अशा लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं जमतं आणि माहीत असतं. तर आपलं हे नीट नाही, त्यांना हे पुरेपूर माहीत असून सुद्धा दुसऱ्याची बदनामी का करायची, का माहिती का? तर दुसऱ्याचं नाव खराब झालं पाहिजे त्याच्याबरोबर, आपल्याबरोबर, आणि त्याचं नाव खराब झालं दुसऱ्याला दोष द्यायचा की एक तुझ्यामुळं आमच्या याचं वाटोळं झालं, आमचा 10 रुपयाला शिकला, आमचा वाईट वागायला लागला का? तर त्याच्याबरोबर याचंही नाव बदनाम झालं पाहिजे आणि याचंही नाव खराब झालं पाहिजे. किंवा याला 4 माणसामध्ये मान असला किंवा चांगलं म्हणत असतील की हा कमी बेवडा आहे, राजा जास्त बेवडा आहे, भाकरभाजा कमी बेवडा आहे, म्हणून याचंही त्याच्याबरोबर नाव कसं जास्त बदनाम होईल. आणि चांगलं म्हणून द्यायचं नाही, कशाचा चांगला, हा याने आमच्या राजाला प्यायला शिकवलं म्हणून याचं नाव कुठेतरी बदनाम करायचं, असं लोकांचं षडयंत्र असतं. असं लोकांच्या मनामध्ये कट कारस्थानं आणि वाईट वासनेची भावना मनामध्ये असते. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रेरणा घ्यायची आहे, मोटिवेशन एकच घ्यायचं आहे की एक तुम्हाला बोध घ्यायचा आहे या गोष्टीमधून की कुणी कुणाला दोष देऊ नये, कुणी कुणाला शिकवित नाही, ज्याचं त्याला कळत असतं चांगलं आणि वाईट. मी तुम्हाला ह्या उदाहरणावरून सांगितलं की राजापुढे जर भाकरभाज्यानी मुताचा ग्लास ठेवला तर मूत प्याला नाही, त्याला तो म्हणेल हा मूत दारू नाही. मग हे त्याला ज्याचं त्याला कळतं, मग दुसऱ्यांनी, त्याच्या घरच्यांनी, आई वडिलांनी भाकरभाज्याला किंवा या दुसऱ्याला जोडदाराला नाव ठेवण्यात मजा नाही का, तू आमचं वाटोळं केलं, तू त्याला दारू प्यायला शिकवली. पण खरं तर आपलंच हे बावट असतं. तर याच्यातून असा बोध घ्या, दुसऱ्याला नाव ठेवू नका, आपल्याला पहिलं निर्धारा, आपल्याला आपलं धड नसतं त्याला शिकवा, त्याच्या संग जाऊ नका, तू नीट वाग, आणि मग तुमचं दुसऱ्यांना नाव ठेवायचं काम ठेवा. दुसऱ्याला अजिबात नाव ठेवायचं नाही. तर ही माहिती, हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन घंटेला पण दाबा. तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवले तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल. नवीन नवीन तुम्हाला स्टोऱ्या घेऊन येईल, क्राईम स्टोरी, मोटिवेशनल स्टोरी, नॉलेज स्टोरी, तुम्हाला एक प्रकारचं गायडन्स आणि काही ठिकाणी घडलेल्या घटनांच्या स्टोऱ्या तुम्हाला मी घेऊन येईल. तर तोपर्यंत बघत राहा मित्रांनो विरोधाभास.